स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभावना ये तुझा, सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, दुखवे अनेकांच्या दुःखे, हेची विष्णूची महापूजा, अनुभावना हे तुझा, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेचे फळ, हेची विष्णूची महापूजा, अनुभावना हे तुझा, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतानेया, दुसरे चरण संतानेया, दुसरे चरण संतानेया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे बंधो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो आता, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची, नमो सद्गुरु, तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु
कल्याणमूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निधना तुमच्या लागलो निधना तुमच्या लागलो निधना सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निधना तुमच्या लागलो निधना तुमच्या लागलो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निधना आओ स्वामी तुमया देवा यावरी न करा नेरू सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निधना आओ स्वामी तुमया देवा यावरी न करा नेरू सहजलेले उदके वया तुम्ही रक्षल्या निज सत्ते निळामणे दराला ते तरी द्यालमती निरूपम संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर्णाम वपुएक इनके पद वंदन के नासै विघ्न अनेक मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठल 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 स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभाव किंवा अनुभव नाही तुझा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदने जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय यांचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय भगवान महाविष्णूची पूजा सांगतात विठ्ठल विठ्ठल अखिल गुणनिधान थोडा विको कमी करा ना एवढं कसं काय लगेच कमी नका करू अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणावरुणालय भक्त वत्सल श्री पंढरीशी पांडुरंग परमात्मा विश्वमाऊली ज्ञानोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज वैराग्यमूर्ती राजरसिक जगद्गुरु तुकोबराय व महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी यांच्या असीम अपार अहेतुकी कृपे करून पवनसुत हनुमानजी महाराज महाबली हनुमान यांच्या असणाऱ्या या प्रांगणामध्ये पवित्र अशा या वातावरणामध्ये गेले 4 वर्षापासून संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी त्या सप्ताहामध्ये अतिशय थाटामाटामध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे
आजचा हा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसाच्या सेवेकरता जगद्गुरु तुकोबरायांचा एक विशिष्ट अभंग सर्वांच्या पाठातला अतिशय सुंदर आणि भगवान महाविष्णूची पूजा सांगणारा अभंग आहे. या अभंग निवडण्याच्या पाठीमागे हेतू असा आहे की अभंगाचं दुसरं चिंतन करून आलेलो होतो, पण इथं आल्यानंतर काही गोष्टी माझ्या कानावर पडल्या आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे महाबली हनुमंतरायाची ही मूर्ती पाहिली आणि मग मारुतीरायांचं काहीतरी वर्णन आपल्या मुखातून व्हावं हा हेतू अंतःकरणामध्ये धारण ठेवून आपण हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. स्वामी काज हनुमंतराय यांनी आपले असणारे प्रभू रामचंद्र हे स्वामी त्यांना मानलं आणि त्यांच्याकरता काय काय काम केले आणि किती तत्परतेने सेवा केली ते मी तुम्हाला सांगणारच आहे. म्हणून स्वामी काज आहे, गुरु भक्ती आहे आणि पितृवचन आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला एका तासामध्ये सांगता येईल हे शक्य नाही, पण स्वामी काज मात्र मी पूर्ण या 1 तासाच्या अवधीमध्ये तुम्हाला स्वामी काज मारुतीरायांच्याच असणाऱ्या चरित्राच्या माध्यमातून सांगणार आहे. या ठिकाणी हे जे स्थान निर्माण झालेलं आहे हे स्थान सुद्धा मारुतीरायाच्या सेवेमुळेच निर्माण झालेलं आहे. म्हणजे आमचे असणारे गुरुवर्य पवार महाराज यांच्या वाडवडिलांच्या परंपरेमध्ये त्यांचे असणारे पिताश्री आणि त्यांची असणारी मारुतीरायांची सेवा, ग्रंथ वाचन या सगळ्या गोष्टी जवळजवळ आपण सगळ्या गावकऱ्यांनी बघितलेल्या आहे. त्यांचं ग्रंथ वाचनाचं किती त्यांना वेड होतं, त्यानंतर पंढरीनाथाचं वेड होतं आणि सगळ्यात जास्त म्हणजे मारुतीरायांचे ते खूप भक्त होते, निश्चिम भक्त होते. कितीही कसलाही प्रसंग आला तरी सुद्धा मारुतीरायाला पाणी टाकण्याचं कधी त्यांच्या जीवनामध्ये टाळलं गेलं नाही. आणि पुन्हा भगवत भक्तीमध्ये ते एवढे तल्लीन झालेले होते, कोणतंही काम करत असताना जर त्यांच्या मनामध्ये आलं की आता पंढरपूरला जायचंय किंवा तीर्थयात्रेला जायचंय, चारधाम यात्रेला जायचंय, ते काम उभं सोडून ते निघून जात होते. पण त्यांचे असणारे जे सुपुत्र आहे यांनी कधीही त्यांना अडवलं नाही की बाबा तुम्ही कुठं चाललात, कशा करता चाललात, काम सोडून का चाललात. त्यांची अशी वृत्ती होती महाराज. जसं धनाजी चाट्याची वृत्ती होती की नाही, धनाजी चाट्याची शेते पिरी, जसं धनाजी त्यांचं शेत भगवान परमात्म्याने पेरलं आणि भगवान परमात्म्या करता त्यांनी आपलं सर्वस्व वेचलं, तसेच महाराजांचे असणारे जे काही पिताश्री आहे त्यांनी मारुतीरायांची सेवा केली आणि मग बाकीच्या सुपुत्रांनी त्यांच्या वडिलांचं असणारं जे काही वचन आहे ते मान्य केलं. म्हणून आपल्या या अभंगामध्ये एक शब्द आहे, जसं 4 प्रकारच्या पूजा महाविष्णूच्या सांगितलेल्या आहे. एक स्वामी काज आहे, दुसरी आहे गुरुभक्ती, तिसरी आहे पितृवचन आणि चौथी आहे सेवापती. त्यामध्ये असणारे जे पितृवचन आहे, म्हणून या सगळ्या मंडळीने आपल्या पिताश्रीला आनंद वाटावा आणि त्याकरता मारुतीरायाची असणारी विशाल महाकाय मूर्ती या ठिकाणी निर्माण केली. मूर्ती इतकी सुंदर आहे, त्या मूर्तीकडे पाहतच राहा वाटतं. खर तर महाराज 2-3 वर्षापासून मला आग्रह करत होते, पण महाराजांना माहिती मी जास्त दूर काही फिरत नाही, माझा जिल्हा सोडून बाहेर जात नाही, कारण विनाकारण त्रास होतो. खूप रात्रीचा प्रवास कशा करता करायचं, काही नसतं. आपण किती तुम्ही मोठा महाराज आणला ना, काही होत नसतं, लोक बदल होत नसतो. ते जेवढे व्हायचं तेवढाच होत असतो. बघा ना तुमच्या गावात किती सप्ते होऊ लागले, किती होते? 11 किंवा 9. आता ज्या गावात 9 आणि 11 सप्ते होतात तिथं जागा पुरायला नाही पाहिजे होतं, एवढा समाज होता. पण काय होतं, जास्तच जवळीक साधली की माणसाला किंमत कळत नाही. मी आल्याच म्हणले यांनी इतके बोलो काय केले, हे म्हणते अरे अशी लय वाटी लावली आम्ही बोलो, काय करायचं ते आम्हाला माहिती, काय सांगणारे बोलो. म्हणजे असा परिणाम होतो, असं व्हायला नाही पाहिजे. खर तर आणखी भक्ती जैसी वर्षा काळी सरिता, चढू लागे पंडुसुता, तैसे निच नवी भजता श्रद्धा दिसे. जसं पावसाळ्यामध्ये नदीला असणारं पाणी हे वाढत जातं, तसं भक्ती करत असताना आपली भक्ती ही वाढत गेली पाहिजे आणि आपली भक्ती घटत नाही गेली पाहिजे. त्यातल्या त्यात काय, एकतर अतिशय एवढं मोठं गाव आहे, जवळजवळ मला यांनी सांगितलं की 2500 वस्तीचं गाव आहे.
इथं 250 लोक सुद्धा नाहीये. काय आणि ते आहेत ते आता फुल जेवण करून आलेले. आता तुम्ही कसंही कीर्तन करा तरी ते जांभळ्या दिल्याशिवाय राहणार नाही. आणि मग काय होतं, कीर्तनकाराने कसंही सांगितलं तरी लोक म्हणते हो रात्रीच कीर्तन जमलंच नाही. अरे जमलं नाही, तू पोटभर कांदा लसूण खाऊन आला होता, चांगली तरीची भाजी खाऊन आला होता, आणि काय कीर्तन करणार आहे. म्हणून असं नाही. आता सध्या आमचे गुरुवारी बाबा, मी पवार महाराजांच्या आग्रहाला का बळी पडलो, कारण त्यांच्यावर आमच्या गुरुवर्याची खूपच श्रद्धा आहे. जसं तुम्ही पाहिलं ना 4 वर्षापूर्वी गुरुवर्य प्रातस्मरणे कुरेकर बाबा, किती मोठी मिरवणूक मी फोटो मध्ये पाहिलं, किती मोठी त्यांची मिरवणूक काढली, किती मोठं स्वागत केलं. म्हणून त्या गुरुवर्याची असणारी असीम कृपा आमच्या पवार महाराजांवर आहे. खूप महाराजांवर प्रेम करतात गुरुवर्य. बाबांनी पवार महाराजांनी जसं म्हटलं त्या पद्धतीने, इथं बाबा अजिबात येऊ शकत नाही इतक्या दूर आणि या वयामध्ये, पण बाबा पवार महाराजांचं असणारं प्रेम आणि कुरेकर बाबांचं नावच शांती ब्रह्म आहे. त्यामुळं आपल्या शिष्याचा असणारा गौरव पाहण्याकरता स्वतःच्या असणाऱ्या जीवनाला त्रास करून घेतात, पण शिष्याला नाराज करत नाही असे आमचे असणारे गुरुवर्य. त्यांची कृपा यांच्यावर विशेष असल्यामुळं आम्हाला सुद्धा यांचा शब्द टाळता येत नाही. तुम्ही त्याचे जे कीर्तनकार आणले का नाही आतापर्यंत, जसं मुकुंद काका आहे, काय महाराज आहे, महाराज काय महात्मे आहे, अशक्य येऊ शकत नाहीत. पण केवळ पवार महाराजांचं असणारं प्रेम, त्यानंतर राम महाराज जिंजुरके, ही मंडळी वारकऱ्यामध्ये श्रेष्ठ असणारी मंडळी या ठिकाणी येऊन गेली. त्याला कारण केवळ पवार महाराजांची श्रद्धा आहे, प्रेम आहे आणि गुरुवाऱ्यांची केलेली कृपा संपादन. म्हणून आता ते सांगत होतो मी की आमच्या गुरुवाऱ्यांच्या मुखामध्ये एक वाक्य सतत राहत. बाबा म्हणत असतात, कालाय तस्मै नमः. जसा काल आहे त्या पद्धतीने आपल्याला बदलावं लागतं. आता काळ महाराज 9 ते 11 कीर्तनाचा राहिलेला नाही. ते 9 ते 11 म्हणलं की 11 वाजले लोकला असं सुरू होऊन जातं लोकांचं एकदम. 11 नाही आल्या आल्या रामकृष्णारी म्हणलं की हाव सुरू होतं. आता काय कीर्तनकार डोंबलं सांगणार आहे. आल्याच जर तुम्ही जांभळ्या देऊ राहिले, म्हणून जरा प्रयत्न करा आणि बघा 7 ते 9 कीर्तन ठेवा. खरं तर मी सांगत राहतो की 9च्या जसं आपण आता सगळे जेवण करून आलेले, पंक्तीमध्ये जाऊन आलेले, पण पंक्तीवाल्याला डबल पुण्य केव्हा मिळतं, ज्यावेळेस जर तुम्ही 7 ते 9 कीर्तन केलं आणि समजा इथं स्वयंपाक केला, आता त्या स्वयंपाकावर काय होतं, कीर्तनाचेही संस्कार होतात, भजनाचे संस्कार होतात, हरिपाठाचे संस्कार होतात आणि मग जे ऐकणारे ते सुद्धा कीर्तन ऐकून जेवायला बसतात. म्हणजे पहिल्यांदा भजन आणि नंतर भोजन. आमचे गुरुवारे बाबा सांगत राहतात, ज्याने भजन केलं त्यालाच भोजन करण्याचा अधिकार आहे. विठाल विठाल भजन भजन तुकोबरायचं प्रमाण आहे महाराज. तुका म्हणे आम्हा भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. म्हणले अरे आम्हाला भजन प्रमाण आहे, काय थोरपण जाळायचं. अरे भजना करता कीर्तना करता येत नसाल, तुम्ही किती म्हणलं की 2500 लोकांची पंगत केली, काय करायचं त्या पंक्तीला, 10,000 लोकांची पंगत केली, पण कीर्तन श्रवणा करता येत नसेल. तुका म्हणे आम्हा भजन प्रमाण, आणि काय थोरपण जाळ, काय मोठं पण सांगतायत तुम्ही बाकीचं. जर भजन तुम्हाला प्रमाण नसेल, बाकीच्या गोष्टी तुम्हाला प्रमाण असेल, तर तुकोबराय आधी करून संत महात्मे त्याला मानायला तयार नाही. म्हणून 7 ते 9 कीर्तन ठेवा. बरोबर सगळे येतात, काही होत नाही. काही लोक म्हणतात नाही दुधाचं काम आहे, दुधावाल्याला म्हणायचं तू दूध टाकून येवो, बाकीचे तर बिना दुधाचे येतील. मग पहा तुम्ही 7 ते 9 कीर्तन जर असलं ना, इथं जागा पुरणार नाही तुम्हाला बसायला, एवढे राहतात. आणि माता माऊल्या प्रसन्न राहतात. माता माऊल्या पुरुषांना सांगतात की बघा तुम्हाला जर जेवायचं असेल तर कीर्तनाला जा, नाही तर आम्ही घरी तुकडा बनवणार नाही. त्यांना मग इथं येणं आहे का, उपाशी राहणार आहे का ते, अजिबात नाही. म्हणून सगळा आनंद त्या ठिकाणी राहतो. म्हणून प्रयत्न करा, एखाद्या दिवशी करून पहा, एखाद्या वर्षी करून पहा. फारच त्रास व्हायला लागला तर पुन्हा आपलं जैसे ते चालू द्या, पण जरा अनुभव तर घेऊन पहा. म्हणून या ठिकाणी असणार हे प्रसन्नतेचं वातावरण आहे. पितृभक्ती सुद्धा आहे, स्वामी भक्ती सुद्धा या ठिकाणी आहे. खूप विराट स्वरूपामध्ये या ठिकाणी सेवा सगळ्यांची चालू आहे. सगळ्या गावकऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा सोहळा संपन्न होतो. कारण एकट्याचा नव्हे खेळ, म्हणून मेळ मिळविला. पारमार्थिक कार्य करायचं असेल तर एकट्याकडनं होत नसतं महाराज.
सगळ्यांचं सहकार्य लागतं. सगळ्यांचं ज्यावेळेस सहकार्य एकत्रित येतं त्यावेळेस त्या ठिकाणी त्या उत्सवाला सुद्धा आनंद त्या ठिकाणी असतो. मग आपण सगळेच मंडळी, कोणी द्रव्याच्या माध्यमातून असेल, धान्याच्या माध्यमातून असेल, पंक्तीच्या माध्यमातून असेल, कारण खारीचा वाटा का होईना पण आपण आपल्या या कार्यामध्ये सहभाग ठेवावा, त्यानेच हे कार्य मोठं होत असतं. म्हणून अशा प्रकारे सगळ्या गोष्टी या ठिकाणी त्या पद्धतीने चालू आहे. आणि मारुतीरायांच्या या मूर्तीचं असणारं दर्शन आम्हाला प्राप्त झालं हे आमच्या जीवनातलं परम भाग्य आहे. विठाला 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 जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून 4 प्रकारच्या महापूजा सांगतायत. आता आपल्याला ज्या असणाऱ्या पूजा माहिती आहे त्यामुळे त्या पूजा आपल्याला माहिती. सत्यनारायणाची पूजा आहे, भगवान शिवजीचा असणारा अभिषेक आहे, पाद्य पूजा आहे, त्यानंतर सकाळची असणारी काकडा आरतीच्या वेळेस केली जाणारी जी महापूजा आहे ती आहे. पण या असणाऱ्या कर्मकांडातल्या पूजा या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय सांगत नाही. मग या भक्ती क्षेत्रातल्या असणाऱ्या ह्या पूजा आहे. कोणत्या कोणत्या पूजा आहेत? पहिली पूजा सांगितली स्वामी काज. स्वामी काज म्हणजे काय? पहिल्यांदा स्वामी म्हणजे काय? स्वामी त्याला म्हणतात की ज्याच्या अधिकारामध्ये हे सगळं असणारं त्रैलोक्य चालत असतं त्याला स्वामी म्हणतात. म्हणजे सगळ्या जगाचा जो अधिकारी आहे, सगळ्या त्रैलोक्याचा चराचराचा असणारा जो अधिकारी आहे त्याला काय म्हणतात? स्वामी म्हणतात. आपल्या साधारण भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आपली जमीन असते, त्या जमिनीचा आपण काय असतो? स्वामी असतो. म्हणजे त्या जमिनीचा अधिकार, जमिनीचा मालक म्हणजे स्वामी. त्या जमिनीचा मालक आपण असतो. आपलं घर आहे, त्या घराचा स्वामी कोण आहे? आपण आहोत. म्हणजे घराचा मालक म्हणजे त्या घराचा स्वामी आहे. आणि असा जो स्वामी आहे त्या स्वामीचं काम करणं ही महाविष्णूची पूजा आहे. जो स्वामी आहे, ज्याला आपण स्वामी मानलेलं आहे, स्वामी शब्दाचे अनेक अर्थ आपल्याला आपल्या भक्तिशास्त्रामध्ये पाहायला सापडतात. पण मारुतीरायाच्या संबंधाने आपल्याला चिंतन करायचं असल्यामुळं स्वामी कोणाला म्हणायचं तर जगतावर ज्याचा अधिकार आहे, या जगाचा जो मालक आहे त्याला स्वामी म्हणतात. आणखी संत वाङ्मयामध्ये आणखी अर्थ केलेला स्वामी इंद्रियावर ज्याचा असणारा ताबा आहे, इंद्रियावर ज्याचा अधिकार आहे. इंद्रियाचे स्वामी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. गोसावी म्हणजे मालक. आम्ही गोसावी झालेलो, मालक झालेलो आहे. कशाचे? आपल्या असणारे इंद्रियाचे. तो स्वामी आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचा असणारे इंद्रियावर विजय मिळवल्यामुळं आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा त्यांना स्वामी अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. म्हणून इथं मात्र भगवान परमात्मा स्वामी आहे. तुकोबरायांच्या असणाऱ्या या अभंगाचा जो अर्थ आहे तो कशा पद्धतीने आहे? स्वामी काज म्हणजे स्वामीचं कार्य करणं ही विष्णूची महापूजा आहे. मग स्वामी कोण आहे तर भगवान परमात्मा स्वामी आहे. स्वतः भगवान परमात्मा सांगतात गतिर्भता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुत प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजमव्यम. पर्वती बैसकान संडावी समुद्री रेखान उलंडावी पृथ्वीया भूते वावी आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हले तो जगाते चालिता. म्याचे नियमिला साता काळू ग्रासित से भूता या लागे पंडू सुता सकळे जयाची. ऐसा जो मी समर्थू तो मी जगाचा नातू आणि गगना ऐसा साक्षी होतो तोही मीची. म्हणजे समर्थ म्हणजे काय तर स्वामी आहे. कारण हे असणारा जगत, हे असणारा जो सूर्य चंद्र आहे कोणाच्या सत्तेने तुझ्या सत्तेने वेदासी बोले, तुझ्या सत्तेने वेदासी बोले, तुझ्या सत्तेने वेदासी बोले, तुझ्या सत्तेने वेदासी बोले.
तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. इथं धनी शब्द आहे. धनी म्हणजे मालक, मालक म्हणजे स्वामी, अर्थात भगवान परमात्मा या जगताचा स्वामी आहे. म्हणजे अखिल गुणनिधान प्रभू रामचंद्रजी हे काय आहे, या जगताचे स्वामी आहे. आणि या स्वामीचं कार्य करण्याकरता मारुतीरायांचा अवतार आहे. मारुतीरायांनी अवतार धारण केला आणि अवतार धारण केल्यानंतर अवतार धारण करत असताना पार्वती मातेने हट्ट धरला की देवा मलाही तुमच्या बरोबर सेवा करण्याकरता यायचंय. त्यावेळेस मारुती आपलं भगवान शिवजीने सांगितलं नाही, म्हणले पार्वती तुला येता येणार नाही, कारण म्हणले मी भगवान प्रभू रामचंद्राची सेवा करण्याकरता चाललेलो आहे आणि सेवेमध्ये कुठल्या प्रकारचा व्यत्यय येऊ नये म्हणून मी असं रूप धारण करणार आहे की त्या रूपामध्ये कुठलीच झंझट नाही. ते म्हणले कोणतं रूप? म्हणले मी वानराचं रूप धारण करणार आहे, म्हणजे माकडाचं रूप धारण करणार आहे. कारण वानराचं असं रूप आहे, त्या वानर योनीत आल्यानंतर त्याला घर बांधायची गरज नाही, त्यानंतर कपडे घालायची गरज नाही, आंघोळ करायची गरज नाही, जेवणा करता काही प्रयत्न करायची गरज नाही, काय नाही. म्हणले राणेची हा पाले खायरा नेवाने करविले लंकेश्वरा. राणेची हा पाला खायचा आणि आनंदाने भगवान परमात्म्याची सेवा करायची. त्या करता नाही तर बघा ना, आपण काय मनुष्य जन्माला येतो, लग्न झालं की लगेच रूम तयार करावी लागते, त्यानंतर कपडा लत्ता वगैरे सगळं आपल्याला त्याचा अनुभव आहेच आहे. पण मारुती राय सांगतात की वानराचा असणारा वेश असा आहे की कुठं गुंतण्याचंच काम नाही. आणि म्हणले पार्वती जर तुला सोबत घेतलं मग मला आंबेजोगाईला घर घ्यावं लागेल, फ्लॅट घ्यावा लागेल, नोकरी पाहावी लागेल, काहीतरी हातपाय हलवावे लागतील, मग सगळं कुठं नाही येऊन जाईल. म्हणलं तुझ्याकडे लक्ष देऊ का प्रभूची सेवा करू? म्हणले तू येऊ नको. म्हणले ते म्हणले नाही मला यायचंच. म्हणले कारण स्त्री हट्ट, बाल हट्ट, राज हट्ट हे फार अवघड आहे, याचा सगळा अनुभव तुम्हाला आहे, आम्हाला काय पिपळा खालच्या मंजाला याचा अनुभव करणार आहे. विठाला स्त्री हट्ट त्या ठिकाणी सुरू झाला. नाही देवा मला यायचंय. मग भगवान शिवजीने सांगितलं तुला यायचंय पण तुला स्त्रीच्या रूपात येता येणार नाही. म्हणले कारण तू जर स्त्रीच्या रूपात आली तर मग मला सगळा कुटाणा माझ्या पाठीमाग लागेल. मग तुला जर यायचंच असेल तर माझ्या शेपटीच्या रूपाने तू यायचं. म्हणले म्हणून भगवान हनुमंतरायचे असणारे शेपूट आहे ना, ही शेपूट सामान्य नाही. मग ही शेपूट म्हणजे साक्षात जगदंबा आदिशक्ती माया आहे. एकदा काय झालं, रावणाने काही सैनिक पाठवल्यानंतर मारुतीरायांचं त्या सैनिकाचं युद्ध झालं. खूप युद्ध झालं, भयानक युद्ध झालं. मारुतीरायाने सगळे सैनिक मारले, त्यातले एक दोन सैनिक वाचले आणि ते मागच्या माग पळत 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 याच्याकडे गेले, रावणाकडे गेले. रावणाकडे गेल्यानंतर रावणाने सांगितलं महाराज गजब झालं. म्हणले काय झालं? म्हणले महाराज ते वानर लय खतरनाक आहे. म्हणले त्याने एक सैनिक आपलं ठेवलं नाही. म्हणले त्याच्या समोर जो जातो तो मरतो. म्हणले जिवंतच कोणी येत नाही. म्हणले रावण म्हणलं काय पागल आहे रे तुम्ही, समोर गेल्यानंतर जर तो आपल्याला जिवंत ठेवत नाही मग मागून लढायचं. म्हणले महाराज पुढचे तरी थोडेफार काळ टिकले, मागचे तर अजिबात टिकले नाही. म्हणले कारण मागून गेलं शेपटीत गुंडाळलं की आपटलं. म्हणले कारण ती शेपट सामान्य नव्हती ना, साक्षात आदिशक्ती जगदंबा होती. पण शेपटीच्या रूपाने त्या ठिकाणी मारुतीरायांच्या बरोबर भगवान शिवजीच्या बरोबर पार्वती माता आल्या आणि भगवान परमात्म्याने महारुद्राचा आता आपण करून आलेलो आहे, जयंती उत्सव साजरा करून आलेलो आहे हनुमान जयंतीच्या संबंधाने. आणि मग मारुतीराय आले, गुरुकुलामध्ये राहिले, त्यांनी शिक्षण घेतलं. फार मोठं चरित्र आहे मारुतीरायांचं. खरं तर मारुतीरायांचे एवढा विराट स्वरूप आहे तर सुंदरकांडच एखाद्या वर्षी श्रीकांत महाराजांनी सांगितलं पाहिजे. अरे मी नाही सांगणार, इतके दुरून नको, तुम्हीच अभ्यास करा. विठ्ठल कारण सुंदरकांड म्हणजे त्यामध्ये सर्व मारुतीरायांच्या लीला आलेल्या आहेत. तुलसीदास प्रभूने फार गोड त्या लीला त्या ठिकाणी गायलेल्या आहेत. आणि मग गुरुकुलामध्ये राहिले. इकडे प्रभू रामचंद्राचा अवतार झाला, वनवासामध्ये आल्यानंतर सीता मातेला चोरून नेलं रावणाने आणि रावण लंकेमध्ये निघून गेला. आणि मग प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी
फिरू लागले वनामध्ये सीता मातेचा शोध घेत घेत किष्किंधे पर्यंत गेले. आणि गेल्यानंतर जो सुग्रीव होता, सुग्रीव बालीला घाबरून त्या किष्किंधेच्या असणाऱ्या पर्वतावर येऊन थांबलेला होता. आणि मग त्या सुग्रीवाने पाहिलं, मारुतीरायाला सांगितलं, अरे मारुतीराय बघ म्हणले, 2 धनुर्धर मला मारण्याकरता पाठवले म्हणले. 2 धनुर्धर मला मारण्याकरता पाठवले. पण म्हणले असं थोडी तुलाच मारण्याकरता पाठवलं, दुसरं काहीतरी असेल. मग मारुतीरायाला सांगितलं, जा बरं जरा बघून या म्हणले, काय आहे ते बघून तरी या. मग मारुतीराय एका ब्राह्मणाच्या रूपामध्ये आले. आणि ब्राह्मणाच्या रूपात आल्यानंतर पहिली भेट या मारुतीरायाची आणि परमात्मा रामाची ही असणारी पहिली भेट आहे. विठ्ठल विठ्ठल पहिल्यांदा ब्राह्मण रूपामध्ये मारुतीराय भगवान परमात्म्याच्या समोर आले आणि भगवान परमात्म्याला विचारू लागले, को तुम श्यामल गौर शरीरा, क्षत्रिय रूप फिरई बनबेरा, कठिन भूमि पर कोमल पदगामी, कठिन भूमि कोमल पदगामी, कवन कारण फिरहु स्वामी, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. आल्यानंतर मारुतीरायांनी परमात्म्याला विचारलं, को तुम श्यामल गौर शरीरा, क्षत्रिय रूप फिरहु बनबीरा. को तुम श्यामल गौर शरीरा, म्हणले कोण आहात तुम्ही? श्याम रंगाचे कोण आहात? गौर रंगाचे कोण आहात? कठीण भूमी कोमल पदगामी, कवन कारण फिरहु बनस्वामी. म्हणजे कोमल तुमचे असणारे चरण आहे, कठीण भूमी आहे, आणि कोणत्या कारणाकरता तुम्ही या ठिकाणी फिरत आहात? हो, कठीण भूमी कोमल विठ्ठल विठ्ठल कवन कारण फिरेहू बन स्वामी. आपल्याला काय पाहायचं? स्वामी काज गुरु भक्ती. इथं स्वामी शब्द आलेला आहे. पहिल्यांदा जी भेट झाली मारुतीरायांची, त्यावेळेस मारुतीरायांच्या मुखातून उच्चार निघाले की तुम्ही कोण आहात, कुठले स्वामी अशा प्रकारचे आहात. त्यावेळेस प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी आपला परिचय दिला. आणि परिचय दिल्यानंतर सांगितलं की मी दशरथजीचा असणारा मुलगा राम आहे, आणि हा माझा असणारा अनुज भाऊ आहे, याचं नाव लक्ष्मण आहे. आमच्या बरोबर सीता होती, तिला रावणाने पळवून नेलं, आणि तिचा शोध घेण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. ज्या वेळेस परिचय दिला, परिचय दिल्यानंतर मारुतीरायाला एवढा आनंद झाला, मारुतीरायाने परमात्म्याच्या असणाऱ्या चरणावर लोटांगण घातलं. गळगळ गळगळ अश्रूने भगवान परमात्म्याच्या चरणाचा अभिषेक केला. भगवान परमात्म्याने सुद्धा ओळखलं की हा साधारण ब्राह्मण नाही, तर हा मारुतीराय आहे. भगवंताने सुद्धा उचललं आणि आपल्या असणाऱ्या छातीला लावलं. पहिल्यांदा शिष्य आणि स्वामीची या ठिकाणी भेट झालेली होती. आनंद झाला. आणि मग मारुतीरायाने सांगितलं, देवा इथं या असणाऱ्या ऋषिमुख पर्वतावर सुग्रीव राहतो, चला त्याच्याबरोबर मैत्री करा. म्हणून वर घेऊन आले. आल्यानंतर परमात्मा म्हणतात की बाबा आता आम्ही खूप फिरत फिरत आलो म्हणले, आता तुझ्याच असणाऱ्या सुग्रीवाला खाली बोलव की मला कशाला वर नेतो म्हणले, एकतर आमचे पाय दुखले. त्यावेळेस मारुतीने सांगितलं आता काळजी करायची नाही. का म्हणले, आतापर्यंत तुमचे कमी कीर्तन होत होते त्यामुळे तुमच्याकडे गाडी नव्हती म्हणले, आता तुमचे कीर्तन वाढल्यामुळे तुमच्याकडे गाड्या वाढल्या म्हणले. विठ्ठल विठ्ठल म्हणले, आतापर्यंत तुमच्याकडे गाडी नव्हती, आता मी आलो ना, आता तुम्हाला पायी चालायचं काम नाही. महाराज जसं इथं असणार आपलं रूप आहे की नाही, तसं मारुतीरायाने महाराज ललकार मारली आणि विराट रूप धारण केलं. जय श्रीराम, जय श्रीराम. एवढं ढिल्ल म्हणल्यानंतर कसं काय एवढं विराट सोप होणार आहे? सगळ्यांनी म्हणा, माझ्या मागे म्हणा, जय श्रीराम, जय श्रीराम. असं रूप धारण केलं महाराज, विराट रूप धारण केलं. सांगितलं अल्लाच उचललं परमात्म्याला. एका हाताने लक्ष्मणजीला, एका हाताने प्रभू रामचंद्राला उचललं.
आणि आपल्या असणाऱ्या या मनगटावर ठेवलं आणि मग सुग्रीवाकडे घेऊन गेले. सुग्रीवाबरोबर मैत्री झाली आणि मैत्री झाल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी सुग्रीवाचं आणि बालीचं युद्ध झालं. बालीला भगवान परमात्म्याने मारलं आणि मारल्यानंतर मग पुन्हा सुग्रीव त्याच्या नगरामध्ये गेला. गेल्यानंतर 4 महिने सुग्रीवाने प्रभू रामचंद्राची काहीच विचारपूस केली नाही. 4 महिन्यानंतर भगवान परमात्मा रागवले. सुग्रीव गेला, मारुतीरायाने मध्यस्थी केली आणि मग सुग्रीव पुन्हा प्रभू रामचंद्राकडे आला आणि प्रभू रामचंद्राला सांगितलं, म्हणले काही हरकत नाही, म्हणले सगळीकडे असणारे वानर मी पाठवतो सीता मातेचा शोध घेण्याकरता. 18 पद्म वानर होती, त्याच्या तुकड्या बनवल्या आणि सांगितलं, म्हणले एक तुकडी उत्तर दिशेला जाऊ द्या, म्हणले एक तुकडी पश्चिम दिशेला जाऊ द्या, एक तुकडी दक्षिण दिशेला. तर दक्षिण दिशेची असणारी जी तुकडी होती त्यामध्ये विशिष्ट वानरांची नियुक्ती केलेली होती. नळ, नीळ, जांबवंत, सुग्रीव, अंगद असे बलाढ्य असणारे वानर त्याच्यामध्ये नियुक्त केलेले होते. मग 3 दिशेच्या असणाऱ्या तुकड्या 3 दिशेला निघून गेल्या. आता दक्षिण दिशेची तुकडी निघाली शोध करण्याकरता. परमात्मा हसायला लागले. परमात्मा म्हणले, हे असणाऱ्या सीता मातेचा शोध घेण्याकरता चालले, पण एकाने विचारलं नाही, म्हणले सीता काळी आहे का गोरी आहे, कशी दिसते, काही फोटो बिटो तो द्या आमच्याकडं. अरे एकाने पाहिलेली नव्हती आतापर्यंत, पण एकही म्हणलं नाही. भगवान हसायला लागले. भगवान म्हणले, सीतेचा शोध करण्याकरता चालले, पण यांनी नाही तर मनाला तर पाहिजे, हरवलेले व्यक्ती राहत नाही त्याचे फोटो लावलेले राहतात. म्हणलं तसं एखाद्याने तर म्हणायचं की देवा, अहो ज्या सीतेचा आम्हाला तुम्ही शोध लावण्याकरता पाठवू ती दिसती कशी, तिचं काय वर्णन आहे, हे काहीतरी आम्हाला सांगा. एकाने विचारलं नाही. पण मारुतीराय होते महाराज बुद्धिमता वरिष्ठम. मारुतीराय परत आले. मारुतीराय सांगितलं, देवा आम्ही ज्या सीता मातेचा शोध घेण्याकरता चाललेलो आहोत तिचं काही लक्षणं आम्हाला सांगा आणि काही खूण आमच्याकडे द्या की जेणेकरून सीता माता आम्हाला ओळखेल की आम्ही परमात्म्याची दूत आहोत. मग भगवंताला आनंद वाटला. म्हणले, पहा या सगळ्यामध्ये, म्हणून वारीला किती लोक येतात, सगळे हौशे नवशे गवशीच राहतात. त्याच्यात थोडस विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे एकाच मनुष्यानाम सहस्रेशो. म्हणले हा एकच भक्त निघाला म्हणले आपला. याने मात्र विचारणा केली. मग सांगितलं, भावार्थ रामायणामध्ये विस्ताराने वर्णन केलेलं आहे की सीता माता जिथं आहे त्या ठिकाणचे असणारे झाड, वृक्ष, वेली हे सुद्धा प्रभू रामचंद्राचं चिंतन करतायत हे सांगितलं. आणि मग मारुतीरायाला मुद्रिका म्हणजे भगवान परमात्म्याजवळ असणारे अंगठी मारुतीरायाला दिली आणि सांगितलं, जा म्हणले तिथे गेल्यानंतर तू करुणा निदान शब्दाचा प्रयोग कर आणि ही मुद्रिका दे, बरोबर तुला ओळखेल की हा परमात्म्याचा असणारा दूत आहे. आणि मग महाराज हनुमंतराय निघाले. निघाल्यानंतर हनुमंतराय नळ नीळ जांबुवंत सगळेचे सगळे त्या ठिकाणी चालले. मी कशा करता सांगतोय, स्वामी काज. स्वामी म्हणजे प्रभू रामचंद्र मारुतीरायासाठी स्वामी आहे आणि स्वामीचं काज करण्याकरता मारुतीराय किती तत्पर आहे बघा आता. आणि मग निघाले सगळे. निघाल्यानंतर शोध घेतायत पण शोध काही लागला नाही. अर्ध्यामध्ये गेल्यानंतर या सगळ्या वानरांना तहाना लागल्या आणि तहाना लागल्यानंतर सगळे वानर चिंता करायला लागले. मारुतीरायाला सांगितलं, हो म्हणले आम्हाला तहाना लागल्या, भुका लागले. एवढे ताण भूक लागली की वानर खाली पडायला लागले. मारुतीराय म्हणतात, आता काय करावं, कारण आता हे जर इथे या ठिकाणी गतप्राण झाले तर किती अवघड होईल, शोध कसा लावायचा आहे. मग मारुतीराय एका उंच एका पर्वतावर गेले. पाहिलं तर एका गुफेतून पक्षी बाहेर येत होते. पक्षी बाहेर चिव 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 करत पक्षी बाहेर होते. मारुतीराय बुद्धिमत्ता वरिष्ठ होते, म्हणजे ज्या अर्थी पक्षी बाहेर येऊ लागलेले त्या अर्थी इथं पाणी असलं पाहिजे. मग मात्र मारुतीरायांनी सगळ्याला घेतलं, त्या गुफेमध्ये गेले आणि गुफेमध्ये गेल्यानंतर तिथं स्वयंप्रभाची त्या ठिकाणी भेट झाली. खूप पाणी, कंदमूळ, फळाचा आहार सगळ्या वानरांनी घेतला आणि त्या असणाऱ्या स्वयंप्रभेने सांगितलं, म्हणले तुम्हाला सीताशोध लावण्याकरता जायचंय, मी तुम्हाला मदत करते. म्हणले सगळे डोळे झाका. सगळ्यांना डोळे झाकायला लावले. झाकले का डोळे? झाका डोळे. तुम्ही नाही, तिथं सांगितलं. तुम्ही कशाला, तुम्ही नका झाकू, अजून 11 वाजे लोक. तर सगळ्यांनी डोळे झाकले. म्हणले 1 2 3 उघडा डोळे. उघडले तर सगळे सगळे वानर समुद्राच्या काठावर. ते म्हणले, अरे स्वयंप्रभाने लय चमत्कार केला. म्हणले आपण तर समुद्राच्या काठावर आलो. म्हणले पण आलो म्हणले, पण आता आपल्याला शोध घ्यायला जायचं. कसं जायचं आता? समुद्र पाहिला तर 100 योजन समुद्र आहे. त्यानंतर आता मागे आपल्याला जाता येत नाही, कारण सुग्रीवाने सांगितलं होतं 1 महिन्याच्या आत जर तुम्ही सीता मातेचा शोध घेऊन नाही आला आणि रिकाम्या हाताने जर आला तर मी तुमचा वध करून टाकेल. म्हणले आता तिकडं मागं जावं तर तो बाबा मारतो, म्हणले पुढं जावं तर समुद्रात पडून मारावं लागतं. आता काय करायचं?
तेवढ्यामध्ये संपाती महाराज, संपातीने पाहिलं आणि संपाती आकाशातून म्हणायला लागला, तो जटायूचा भाऊ होता, ते म्हणले वा वा वा, आज फार चांगलं झालं म्हणले, देवाने ब्रह्मदेवाने मला आहार दिला, मी सगळ्या वानरांना खातो म्हणले, आज तृप्त होतो. तो अंगद म्हणला झाला, आता सीतेचा शोध लागत नाही, माग जाता येत नाही, पुढे जाता येत नाही, मध्येच खाऊन टाकू राहिलं म्हणले, आता काय करायचं, कस काय होणार म्हणले. मग तो जवळ आला तोपर्यंत, पण अंगदच्या मुखातून एक शब्द निघाले, म्हणले अरे आपण वानर आहोत पण आपण सगळे अभागी आहोत. तो असणारा जटायू भाग्यवान आहे, सीता मातेच्या रक्षणाकरता स्वतःचा प्राण त्याने दिला. असं जटायूचा शब्द ऐकल्या बरोबर संपत्ती घालते, म्हणलं अरे जटायू जटायू तुम्ही कस काय जटायूला ओळखता का, जटायू कुठे आहे. ते म्हणले बाबा आम्ही ओळखतो म्हणले, आम्हाला माहितीये. म्हणले माहितीये ना, मग मी तुम्हाला काही करत नाही, सांगा म्हणले कुठे आहे. म्हणले बाबा सगळं प्रकरण मागचं सांगितलं. मग सीता मातेला रावण चोरून नेत होता, पण सीतेला सोडण्याकरता जटायूने आपला प्राण दिला आणि भगवान परमात्म्याच्या मांडीवर त्याने आपला देह ठेवला. हे सांगितल्यानंतर संपातीला खूप दुःख झालं. संपातीने मग आपला परिचय दिला की मी जटायूचा असणारा भाऊ आहे. आम्ही दोघेही सूर्याकडे निघालो होतो, त्यावेळेस त्या जटायूला ताप सहन झाला आणि तो खाली आला, पण मी थोडासा अहंकारी होतो म्हणून पुढे जात राहिलो. माझे असणारे पंख त्या ठिकाणी जळून गेले. पण एका ऋषीने मला सांगितलं होतं की जर प्रभू रामचंद्राचे दूत जर तुला भेटले आणि आले तर तुझ्या पंखामध्ये नव चैतन्य निर्माण, गप्पा मारूच राहिला, पण परमात्म्याचे असणारे दूत पाहिले आणि याला आपोआप पंख आले सगळे. ते म्हणले बघा तुम्ही जरूर रामचंद्र प्रभूचे दूत आहात, बघा म्हणले मला आता पंख आले. जांबवंतजींनी सांगितलं, म्हणले संपाती आम्ही तुझं काम केलं म्हणले, तुला पंख आले, आता तू आमचं काम कर. काय म्हणले, आम्ही तुला पंख दिले की नाही, मग सीता मातेचा शोध लावण्याकरता तो आमचं काम कर म्हणले. ते म्हणले करतो म्हणले. मग जटायूचे जे गिधाडे असतात ना, त्यांची दृष्टी फार बारीक राहते. मग त्यांनी त्या समुद्राच्या पलीकडे पाहिल्यानंतर तो म्हणायला लागला, ते पहा ते पहा म्हणले, त्या अशोक वृक्षाच्या असणाऱ्या झाडाखाली सीता माता बसलेली आहे, राक्षसीने पहारा देत आहे. मग मात्र सगळे खुश झाले, म्हणले आता बरं झालं, आता सीता मातेचा शोध लागला की समुद्राच्या पलीकडे सीता माता आहे, शोध लागला म्हणले. म्हणले मग संपातीला सांगितलं थोडस जरा बघून तरी या, जाऊन त्या. ते म्हणले मी जाऊ शकत नाही. आता का म्हणले, मी आता म्हातारा झालेलो आहे, आता काही तरुण नाही म्हणले, जरी पंखात माझ्या नवचैतन्य आले तरी मी तिकडे जाऊ शकत नाही म्हणले. आता तुम्ही तुमचं पहा म्हणले. आणि तो असणारा संपाती निघून गेला. मी तुम्हाला पत्ता सांगितला म्हणले, आता तुम्हाला काय करायचं तुम्ही पहा. हे सगळे सगळे वानर बसले. ते म्हणले सांगा बरं आता कोणाकोणामध्ये किती किती ताकद आहे सांगा म्हणले. कोण 100 योजन असणारा हा समुद्र तिकडं पलीकडल्या साईडला कोण जाईल म्हणले. सगळं 100 योजन असणारा समुद्र तरुण जायचा. सांगा म्हणले कोणाची उडी इतक्या दूर जाणार आहे सांगा म्हणले. कोण पैलवान आहे सांगा. आहे कोणी पैलवान. कारण नाही पैलवानाचंच गाव आहे, त्यामुळे पैलवानाचंच गाव असल्यामुळे पैलवानाचे दैवत हनुमंतरायचे, त्याच्यामुळे पैलवानाला शोभेल अशा प्रकारचीच मूर्ती या ठिकाणी उभी राहिलेली आहे. विठाला विठाला जाऊ दे शिकू द्या, ते कुठं शिकणार आहे. विठाला विठाला काही नाही. पवार महाराजाची कथा असली कीर्तन असले की शिकणारेच मंडळी राहतात, काय पण दुसरे थोडी वाजू देणार आहे. तर म्हणले सांगा कोणाची उडी किती दूर जाते. एक जण उठला तो म्हणला मी 10 योजन जातो. ते म्हणले बैस खाली, 10 योजनचा काय उपयोग होणार आहे, 100 योजन सांग म्हणले. दुसरा उठला 40 योजन. म्हणले बैस तूही खाली. काय म्हणले 60 योजन. तूही बैस म्हणले. अरे 99 योजन मला सुद्धा जाणार नाही म्हणले तिकडे. 100च्या पुढं बोला म्हणले. 100च्या पुढं कोण जातं ते सांगा. मग मात्र सगळ्यांनी आपलं आपलं बळ सांगितलं. ज्या अंगदजीने सांगितलं. अंगदजी म्हणले मी पलीकडच्या काठावर जाऊ शकतो म्हणले, सीता मातेचा शोधही घेऊ शकतो, पण वापस येण्याची माझी गॅरंटी नाही म्हणले. ते म्हणले मग जातोच कशाला, जर वापस येणे सीता शोध घेऊन यायचंय मग जातो कशाला. म्हणले पण मग तू तिकडे गेल्यानंतर इकडे काय येणार नाही. ते म्हणले त्याचं कारण आहे रावणाचा मुलगा अक्षय. या अक्षयनं जर मला पाहिलं तर माझी अर्धी शक्ती त्या अक्षय मध्ये जाते म्हणले. त्यामुळे मग मला शक्तीच राहत नाही. कारण म्हणले कसं काय होतंय असं. म्हणले गुरुकुलामध्ये राहत असताना मी त्या अक्षयला लय मारायचो म्हणले, आणि अक्षयला इतकं मारायचं तर गुरुजीकडे जाऊन तक्रार करायची, महाराज यांनी मला मारलं. तुम्ही पाहा ना गुरुकुलातले विद्यार्थी दररोज तक्रारी चालूच राहतात. महाराज यांनी पेन्सिल चोरली, महाराज यांनी पाठी चोरली, महाराज यांनी माझं दप्तर चोरलं, चालूच राहतं पोरायचं. तसं म्हणले अक्षय नेहमी गुरुजीकडे तक्रार करायचा. म्हणले गुरुजीला आला राग.
गुरुजींनी दिला म्हणले मला शाप के अंगदा, जर तू त्या अक्षयाच्या समोर गेला आणि त्याला जर मारण्याचा प्रयत्न केला तर तुझी अर्धी शक्ती त्याच्यात जाईल आणि मग त्याला शक्ती पावर होईल आणि तुलाच मारण म्हणले ते. म्हणून म्हणले मी कधीच अक्षयाच्या समोर जात नाही म्हणले. ते म्हणले काही उपयोग नाही बाबा, तू बैस म्हणले खाली. मग आता जाणार कोण विचार करू लागले. तेवढ्यामध्ये ते जांबुवंत म्हणले हे पहा म्हणले मी सांगतो म्हणले तुम्हाला, मी काही कमी नाही म्हणले. मग काय झालं म्हणले, ज्या वेळेस वामन अवतार धारण केला होता म्हणले भगवान विष्णूने, ते म्हणले इतक्या लांबचं कायला सांगता बाबा, आत्ताच बोला ना, 100 योजनचं बोला म्हणले, प्रवचन कायला सांगू लागलेले म्हणले आम्हाला. ते म्हणले अरे तुम्ही ऐकून द्या, घ्या म्हातारा माणसाचं ऐकायचं म्हणले, लोक ऐकत नाही म्हातारे माणसाचं. म्हणजे ऐकून दे घ्या. सांगायला लागलो ते जांबुवंत. जांबुवंत म्हणे ज्या वेळेस भगवान विष्णूने विराट रूप धारण केलं आणि त्या विराट वामन रूप धारण केलं म्हणजे त्या विराट रूपाला मी दुमदुमी वाजवत 7 प्रदक्षिणा केल्या म्हणले. सगळे वानर म्हणले म्हातारं कामाचं आहे गड्या, कारण विराट स्वरूपाला जर याने 7 प्रदक्षिणा घातल्या मग याच्यासाठी 100 योजन काय विशेष आहे, लगेच उड्डाण करेल म्हणले. म्हणले बाबा मग चांगलं झालं म्हणले 7 प्रदक्षिणा घातले तर आता ही 100 योजन कशात काय, जा म्हणले पलीकडं. जांबवंताने सांगितलं म्हणले मी 7 प्रदक्षिणा घातल्या होत्या, तेवढं सामर्थ्यही माझ्यामध्ये आहे, पण म्हणले मी जाऊ शकत नाही. का म्हणले मी म्हातारा झालो. म्हणले कशाला टाइमपास केला मग आमचा एवढा वेळ, विनाकारण टाइमपास केला म्हणले. ते म्हणले आता माझ्या ताकद राहिलेली नाही, मी जाऊ शकत नाही. मग आता काय करायचं. सगळे चिंतातूर झाले. हे सगळे आपलं आपलं बळ सांगू लागले, पण मारुतीराय काही आपलं बळ सांगेना. विठ्ठल कारण मारुतीरायाला सुद्धा शाप होता. आता ते सगळं सांगणार नाही कारण 10:30 झालेले. म्हणून मी म्हणत होतो की लवकर सुरू करा आणि 7 ते 9 कीर्तन असलं फ्रेश राहतं. म्हणजे एकदा जेवलं, मला सुद्धा आळस आलेला आहे, त्यामुळे तुम्हाला नसन आलं हे कशावरून, पण तुम्हाला आलेलं आहे ते बाबरे. जांभळ देऊ राहिले पहिलवान नाही का, पहिलवाना आळस आला म्हणल्यावर आमच्या सारख्या काडीमुडीचं काय खरं आहे. विठ्ठल म्हणून जेवढं आपल्या संकल्पित वेळेत तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि मग सगळं आपलं आपलं बल सांगू लागले, पण मारुतीराय मात्र काय नाही. समुद्राच्या किनाऱ्यावर श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, परमात्म्याचं भजन चालू आहे. मग मारुतीरायाचा असणार, मारुतीरायाला शाप दिला होता ऋषीमुनीने की जोपर्यंत प्रभू रामचंद्र तुला भेटत नाही आणि तुला तुझ्या सामर्थ्याची एखादा व्यक्ती आठवण करून देणार नाही, तोपर्यंत तुझं असणारं सामर्थ्य लपून राहील. तुझ्याकडे ज्या शक्ती आहे ना त्या शक्ती जशाना तशा राहतील. पण जर एखादा माणूस तुला तुझ्या शक्तीचे जागरूकता करून देईल, आठवण करून देईल, त्यावेळेस तुझी शक्ती पुन्हा तुला प्राप्त होईल. हे जांबवंतजीला माहिती होतं. आणि मग जांबवंतजी मारुतीरायाजवळ गेले. मारुतीरायाला सांगायला लागले कह ऋषिपती सुन हनुमान का चुपसादी रहेव बलवाना. हनुमंतरायाजवळ गेले. म्हणले अरे हनुमान का चुपसादी रहेव बलवाना, म्हणले तुम्ही बलवान आहात. म्हणजे आता त्यांच्या बळाची त्यांना आठवण करून देऊ लागले. कोण, जांबवंतजी, की यांचं बळ आठवून दिलं की बरोबर विराट स्वरूप धारण करतील आणि आपलं काम करतील. का चुपसादी रहेव बलवाना, बलवान म्हटलं तरी मारुतीराय जागे झाले नाही. का चुपसादी रहेव बलवाना, पवन तनय बल पवन समाना, बुद्धी विवेक विज्ञान निदाना. म्हणले पवन तनय बल पवन समाना, कारण वाऱ्यामध्ये खूप शक्ती राहते आणि पवन तनय तुम्ही आहात आणि पवन तनयाप्रमाणे तुमच्याकडे बल आहे. आणि नुसतंच बल नाही, बल बुद्धी विवेक निधाना. कवन असो काज कठीण जगमाई, जो नाही होई तात तुम पाई. म्हणजे मारुतीराय असं कोणतं काम आहे की ते तुमच्याकडनं होऊ शकत नाही, तरी हनुमंतराय जागे झाले नाही. पण ज्या वेळेस जांबवंतजीने सांगितलं अरे मारुतीराय तुमचा असणारा जो अवतार आहे तो प्रभू रामचंद्राच्या कार्याकरता झालेले राम कार्य शब्द ऐकला. राम काज लगी तवा अवतारा, राम काज लगी तवा अवतारा, सुनतई भयउ पर्वताकारा, राम काज लगी तवा अवतारा, सुनतई भयउ पर्वताकारा. राम सिया राम दे दे
त्यांच्याकडे पाहत जाणं, त्यांच्याकडे पाहतो. राम राम काज लगी तव अवतारा सुनतई भयऊ पर्वताकार. नुसतं राम कार्य म्हटलं, अरे मारुतीराय राम कार्य करता तुमचा अवतार झालेला आहे. सुनतई भयऊ पर्वताकारा, पर्वताकाराचे झाले. याचा अर्थ काय की मारुतीरायचे स्वामी आहे प्रभू रामचंद्र आणि स्वामीचं काज करण्याकरता, प्रभू रामचंद्राचं काम करण्याकरता मारुतीराय तत्पर आहे. आणि तेच जगद्गुरु तुकोबराय सांगतात, हीच महाविष्णूची पूजा आहे. अभंगाचं पहिलं चरण. स्वामी काज गुरु भक्ती, 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 स्वामी काज गुरु भक्ती. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामीचं कार्य करण्याकरता तत्परता असणं, हीच काय आहे भगवान विष्णूची महापूजा आहे. नुसती पूजा नाहीये, महापूजा आहे. म्हणून मारुतीराय जागे झाले महाराज, विराट रूप धारण केलं त्यांनी. जय श्रीराम म्हटलं, इतकं विराट रूप धारण झालं. आणि मग सगळे घाबरले. जांबवंतजी म्हणले, एक तर आबा जागा होत नव्हता आणि आता जागा झाला, जरा जास्तच जागा झाला म्हणले आता, कारण वर विराट रूप धारण केलं ना. आणि मग मारुतीराय म्हणायला लागले, सांगा जांबवंतजी त्या रावणाला इकडे आणू का, लंका उपटून टाकू का, समुद्र बुजून टाकू का. त्या जांबवंतजीने सांगितलं, अरे बाबा असं काहीच करायचं सांगितलं नाही म्हणले देवाने. म्हणले मग काय करू सांगा. म्हणले तू एकदा लहान होय मग सांगतो काय करायचं ते. तू इतका मोठा झाला म्हणले, बघा बरं वरती आपल्याला कलर द्यायचा असला तरी किराणच आणावं लागतं. काय बोलता येणार, हे तर फक्त आपण तयार केलेलं आहे. पण कनक भूधराकार शरीरा, इतकं मोठं शरीर धारण केलं. कनक भूधराकार शरीरा म्हणजे आकाशापर्यंत मारुतीरायांचं असणारं ते विराट रूप गेलेलं होतं. मग मारुतीरायाच्या लक्षात आलं, म्हणले बरोबर आहे, आपण मोठं झालं ना तर एवढंही मोठं माणसाने होऊ नये की लहान वडीलधाऱ्या माणसाचं ऐकू नये. काही माणसं एवढे मोठे होत्या ते वडीलधाऱ्या माणसाचा विचारच करत नाही. म्हणजे असं करायचं नाही, कारण तो आपल्याकडे दोष येईल. मग मारुतीराय पुन्हा लहान झाले आणि लहान झाल्यानंतर सांगितलं, म्हणले सांगा मी काय करू. म्हणले आता म्हणले काही करायचं नाही, जा आणि सीता मातेचा शोध घेऊन परत या म्हणले. असं म्हटल्यानंतर मारुतीरायाला आनंद वाटला. मारुतीराय एका असणाऱ्या उंच पर्वतावर गेले, कारण आता उडी आणायची. कारण उंच उडी आणायची म्हणल्यावर थोडं मागे यावं लागेल की नाही. म्हणजे आपल्याला लांब उडी आणायची असेल तर 4 पावलं मागे यावे लागतात. हे सुद्धा तसेच आपल्याला एखादं जर मोठं काम करायचं असेल तर थोडस मागे यावं लागतं, त्यावेळेस आपलं मोठं काम साधल्या जात असतं. म्हणजे आता उडी आणायची म्हणून काय केलं, मारुतीराय एका पर्वतावर गेले आणि त्या पर्वतावर गेल्यानंतर तिथं पुन्हा ललकार केली, जय श्रीराम म्हटल्यानंतर इतकं मोठ्याने उड्डाण घेतलं महाराज. जय गिरी चरण देई हनुमंता, जय गिरी चरण देई हनुमंता, चले सुगा पाताल तुरंता, जय गिरी चरण देई हनुमंता, चले सुगा पाताल तुरंता. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. असं ते आता उतरणे ना. म्हणून जय गिरी चरण देई हनुमंता, चले सोगा पाताल तुरंता. ज्या गिरीवर मारुतीरायाने पाय दिलं होतं महाराज, जय श्रीराम म्हटलं, एवढी उंच उडी मारली तो असणारा पर्वत थेट पाताळात चालल्या गेला. काय उंच उडी असेल.
काय ताकद असेल मारुतीरायांची महाराज, भयानक ताकद होती. आणि मग जिमे अमोघ रघुपती कर बाणा, येई भाती चले ओ हनुमाना. जसा परमात्म्याचा असणारा बाण चालतो ना सु 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 करत, त्या पद्धतीने त्या ठिकाणी मारुतीराय चाललेले. कारण मारुतीराय सुद्धा प्रभू रामचंद्राचे बाणच आहे. बाण जसं प्रभू रामचंद्राचा सेवक आहे, त्याच पद्धतीने मारुतीराय सुद्धा सेवक आहे. जिमे अमोघ रघुपती कर बाणा, येई भाती चले ओ हनुमाना. त्या पद्धतीने हनुमंतराय चालले. आणि समुद्रावरून चालल्यानंतर मैनाक नावाचा पर्वत होता. आणि मैनाक पर्वताने विचार केला की मारुतीराय एवढं मोठं कार्य करू लागलेले आहे, मग आपण यांना थोडं विश्रांती प्राप्त करून देण्याकरता थोडस यांना स्थान निर्माण करून द्यावं समुद्रामध्ये. म्हणून तो मैनाक पर्वत वर आला. आणि वर आल्यानंतर मैनाक पर्वताने सांगितलं की म्हणले मारुतीराय, अहो थोडेसे माझ्या असणाऱ्या या पर्वतावर थोडीशी विश्रांती घ्या आणि पुढे जा. त्यावेळेस मारुतीरायने काय सांगितलं? मारुतीराय म्हणतात, राम काज करे बिनो मोही कहा विश्राम. राम काज स्वामी काज, स्वामी काज गुरु भक्ते, पितृ वचन सेवापते. पितृ वचन सेवापते, पितृ वचन सेवापते. स्वामी काज गुरु भक्ते, पितृ वचन सेवापते. पितृ वचन सेवापते, पितृ वचन सेवापते. म्हणून स्वामी काज राम काज करे बिन मोही कहा विश्राम. मैनाक पर्वताला मारुतीराय सांगू लागले, मैनाक, अरे प्रभू रामचंद्राचं कार्य केल्याशिवाय मला विश्रांती कशी मिळणार आहे? महाराज, आपणही तेच ध्यानात ठेवलं पाहिजे की आपण या ठिकाणी विश्रांती प्राप्त करण्याकरता आलेलो आहोत, संसार करण्याकरता नाही. जर तुम्हाला विश्रांती प्राप्त करून घ्यावी असे वाटत असेल तर रात्रंदिवस परमात्म्याचं चिंतन करा. कारण देवे दिला देव भजना कोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. जर आपल्याला विश्रांती प्राप्त झालेली नसेल तर मग राम काज करे बिन मोही कहा विश्राम. मग बघा ना आपल्या साधू संतांचे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवते. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. कारण रात्रंदिवस परमात्म्याचं चिंतन कशा करता? राम काज करे बिनो मोही कहा विश्राम. म्हणजे मी विश्राम घेऊ शकत नाही. मग मैनाकाचाही अपमान होऊ नये म्हणून काय केलं? त्या ठिकाणी त्या पर्वताला स्पर्श केला आणि मारुतीराय पुढे निघाले. पुढे निघाल्यानंतर एक सुरसा नावाची राक्षसीने आली. आणि सुरसा, आता हे सगळं राम कार्याचं जे चाललं, जेवढं काही मारुतीराय करतायत स्वतः करता काही करत नाही. राम काज करे बिन मोही का विश्राम. सुरसा आली. सुरसेने सांगितलं, म्हणले मी तुला खाऊन टाकते, बरं झालं मला आहार मिळाला. मारुतीराय विचार करताय, जो भेटतो तो खाण्याकरताच भेटतोय, आम्हाला काही विचारत नाही. महाराज नाश्ता झाला का, चहा घेत्या का, दूध घेत्या, काही विचारत नाही. जो विचारतो तो खायाकरताच विचारू लागलेला. म्हणले ठीक आहे बाबा, राम काज करे करी फिरी मैं आऊ. बघा इथं सुद्धा राम कार्य सांगितलं, राम काज सांगितलेलं. इकडे स्वामी काज आहे आणि रामायणामध्ये तुम्हाला राम काज त्या ठिकाणी पाहायला सापडेल. राम काज करी फिरी मैं आऊ, म्हणले मी रामाचं काम करून येतो आणि मग सीता मातेचा शोध प्रभू रामचंद्राला सांगतो आणि मग सुरसा तुम्हाला आनंदाने खा, कारण मला माझ्या देहाचं कुठल्या प्रकारचं महत्व नाही. सुरसा म्हणले, हा तुझं माकडाचं काही सांगता येत नाही, म्हणले जाशील पळून, मी खाणार. वास्तीने जे असणार तोंड आहे महाराज, ते तोंड असं मोकळं केलं. किती मोठा आपला जबडा फैलवला. फैलवल्यानंतर मारुतीरायाने विचार केला. तिने 1 योजन आपलं मुख पसरवलं, मारुतीरायाने 2 योजन, तिने 10 योजन, मारुतीराय 20 योजन, तिने 100 योजन, मारुतीरायाने 200 योजन, 400 योजन, 800 योजन, हजारो योजन तिने मुख पसरलं. आणि मारुतीरायाने पाहिलं हिचं मुख लय मोठं झालं. मारुतीरायाने वरच्यात छोटं स्वरूप धारण केलं. तिच्या पोटामध्ये जाऊन आले, सगळं तपास करून आले, कुठं अजीर्ण झालेलं आहे, कुठली आतडीवर सूज आलेली आहे, हिच्या पोटात तिने काय काय खाल्लेलं आहे, पूर्ण सगळं तपास करून आले. आणि मग बाहेर आल्यानंतर ते म्हणले, काय खाते खाते म्हणते म्हणले मला, आणि मी तुझ्या पोटात फिरून आलो म्हणले, आता तू मला खाऊ शकत नाही. ते म्हणले का? म्हणले मी तुझ्या पोटातून आलेलो आहे, म्हणजे तुझा मुलगा आहे. आणि कोणतीही आई आपल्या मुलाला खात नाही, आणि आपल्या मुलाला जर आई खात असेल मग ती आईने ती काय, माय बाप जरी सर्पिने की बोका. हा माय बाप जरी सर्पिने की बोका, सर्पिन नावाचे जे साप असतो ना सर्पिन, ती काय करते, आपल्याच पिलाला खाती. तसं मारुतीराय काय म्हणतात की आता मी तुझ्या पोटातून आलेलो आहे, आता तू मला खाऊ शकत नाही, कारण मी तुझा मुलगा आहे.
मग त्यावेळेस तिने सांगितलं मारुतीराय मी खाणारच नव्हते. म्हणले का? कारण मला देवाने तुमची परीक्षा पाहण्याकरता पाठवलेलं होतं. आता तुम्ही परीक्षेत पास झाला, जा म्हणले, माझा आशीर्वाद आहे, तुम्ही रामचंद्र प्रभूचं कार्य करून याल. इथं सुद्धा राम कार्य. विठ्ठल विठ्ठल म्हणून सुरसा तिने आशीर्वाद दिला, राम काज करी हयहू तुम बल बुद्धी निधान. जा म्हणले, माझा आशीर्वाद आहे की राम कार्य करून तुम्ही याल. तुम्ही सामान्य नाही, तुम बल बुद्धी निधान, बल बुद्धीचे असणारे तुम्ही निदान आहात. मारुतीराय पुढे निघाले. पुढे निघाल्यानंतर आणखी एक त्या ठिकाणी राक्षसीने भेटली. ती अशी वरचा असणारी सावली पाहिली. तिची सावली, त्या वरच्या पक्षाची सावली पाण्यात पाहिली की लगेच तिथे असणाऱ्या माणसाला, पक्षाला ओढून घेत होती. तिचाही उद्धार मारुतीरायाने केला. आणि पुढे मारुतीराय गेले. आणि मारुतीरायाला आता लंकेमध्ये प्रवेश करायचा आहे. पण काय करावं, कसं लंकेत शिरावं, कारण लंकेचा सगळा शोध घ्यायचा आहे. म्हणून मारुतीरायाने काय केलं, आपलं असणारं स्वरूप छोटं केलं. मसक समान रूप कपिधरी. मसक समान म्हणजे मच्छरा एवढा असणारं रूप त्या ठिकाणी मारुतीरायाने धारण केलं. आता इथं काही काही लोक डोकं लावतात, म्हणले मारुतीरायाने जर मच्छर एवढं रूप धारण केलं तर मारुतीराय ज्या वेळेस ती मुद्रिका घेऊन निघाले होते तर त्यावेळेस मुद्रिका कुठे ठेवली होती? मेली मुद्रिका मेली मुखमाई जलदी लांगे गई अचरज नाही. ज्यावेळेस मारुतीराय निघाले होते ती मुद्रिका कुठे ठेवली होती? मुखात ठेवली होती. म्हणले आता त्यांच्या मुखात मुद्रिका होती, मग त्यांनी रूप कसं धरलं? मसक समान रूप कपिधरी. मसक समान म्हणजे मच्छर एवढं रूप धारण केलं. मग लोक म्हणतात, सांगा ती मुद्रिका कुठे ठेवली असन? कारण मच्छर एवढं रूप धारण केल्यानंतर मुद्रिका कसं काय मुखात राहील? मच्छर किती लहान असतो, त्या लहानशा मच्छराच्या असणाऱ्या मुखात मुद्रिका कशी राहील? म्हणले मग ती अंगठी ठेवली कुठं मारुतीरायाने? बऱ्याच साधू संतांनी वेगळे वेगळे असणारे त्या ठिकाणी उत्तर दिले, पण माणसाचं काही समाधान झालं नाही. पण एका महात्म्याने फार गोड उत्तर दिलं. त्या महात्म्याने सांगितलं, पहिले मी तुला काही प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर मला दे, मग मी सांगतो की ती मुद्रिका कुठे ठेवली होती. काय प्रश्न? म्हणले महाराज विचारा. मग त्या प्रश्नकर्त्याला एका साधूने प्रश्न विचारला. म्हणले तुला लंकेचं सगळं म्हणले, मग सगळं वर्णन मला माहिती आहे. म्हणले मग रावण किती मोठा होता? फार मोठा होता. म्हणले त्याला 10 तोंड होते, 20 हात त्याला होते. कुंभकर्ण एवढा मोठा होता म्हणले की त्याच्या असणाऱ्या तोंडामध्ये हत्तीचे कळप फिरून यायचे. म्हणले आपले गुरुवरे बाबा सांगत असतात उदाहरण. म्हणले एक नावी दाढी करायला लागला आणि दाढी करता करता त्या असणाऱ्या तो जो कुंभकर्ण होता त्याला श्वास घ्यायचा इच्छा झाली, त्यांनी श्वास घेतला. श्वास घेता बरोबर तर वस्तारा नावीन थेट कुंभकर्णाच्या पोटामध्ये चालल्या गेला. आणि कुंभकर्णाच्या पोटामध्ये गेल्यानंतर तो वस्तारा शोधू लागला. मधी आतमध्ये गेलो, केवढा कुंभकर्ण असेल बा. वस्तारा शोधू राहिला. आणखी एक दुसरा माणूस भेटला त्याला समोरून. ते म्हणले, अरे जय हरी. म्हणले तू कस काय? अरे म्हणले बाबा मी याचं साफसफाई करत होतो. म्हणले याचे पाय चेपत होतो म्हणले या कुंभकर्णाचे. आणि पाय चपता याला आले म्हणले शिंक आल्यानंतर याने पुन्हा श्वास ओढला, तर त्या श्वासाबरोबर मी आलो आणि माझ्या अंगावर एक उपर्ण होतं. म्हणले ते उपर्ण कुठं उडालं मला सापडेनच. म्हणले ते उपर्ण शोधतो. म्हणले तो नावी म्हणला माझा वस्तारा सापडत नाही, तो उपर्ण कुठं सापडणार आहे? विठाल केवढा विराट हत्तीचे कळप त्या कुंभकर्णाच्या मुखात जायचे. केवढा कुंभकर्ण होता. मग दुसरे राक्षस किती बलाढ्य असेल. मग मोठे किमान वर्णन आहे महाराज रामायण. पर्वत एवढाले राक्षस होते. मग आता समजा जर पर्वता एवढे राक्षस असतील लंकेमध्ये, पर्वता एवढे राक्षस लंकेमध्ये होते, मग आता पर्वता एवढ्या राक्षसांना जर मच्छराचा चावायचा जर विचार झाला किंवा पर्वता एवढ्या राक्षसांना त्रास देण्याकरता त्या ठिकाणी जर ब्रह्मदेवाने मच्छर निर्माण केले असेल तर ते तुमच्या आमच्यासारखे केले असेल. एवढ्या लहानशा मच्छराने पर्वत एवढ्या मच्छराला काय होणार आहे? किमान मांजरी एवढं मच्छर असेल की नाही तिथं? जर राक्षस पर्वत एवढे, मग ते मच्छर मांजरी एवढं असेल की नाही? मग जर मांजरी एवढं मच्छर होतं मग काय हरकत आहे मुखामध्ये मुद्रिका राहायला? मेली मुद्रिका मेले मुखमाई मसक समान कपी रूप धरी. असं छोट स्वरूप धारण केलं. निघाल्यानंतर महाराज रावणाची असणारी यंत्रणा एवढी सुंदर होती महाराज. ते संरक्षण खातं एवढं काही एकदम सावध होतं. आणि पहिल्याच असणाऱ्या गेटवर स्त्री होती. म्हणून आजच स्त्रिया मिलिटरीत आहे असं नाही, पहिले सुद्धा स्त्रिया मिलिटरीत होत्या. रावणाच्या असणाऱ्या ह्याच्यावर बघा, ही लंकिनी नावाची राक्षसिनी होती.
पहिल्याच दरवाजावर ही पहारा करत होती. म्हणजे तेव्हा जर स्त्रिया मिलिटरीत होत्या, मग आता जातात काय फरक पडलेला आहे. म्हणजे पहिल्याच असणाऱ्या याच्यावर होते. त्यांनी छोटंच रूप धारण केलेलं होतं आणि छोट्याशा रूपामध्ये ते जायला लागले. पण या लंकेने पाहिलं, म्हणले ए चोरा थांब म्हणले, मला न सांगता कसा काय मध्ये प्रवेश करू लागलेला आहे. मारुतीराय आश्चर्यचकित झाले. म्हणले मी एवढं छोटं रूप धारण केलं तरी ह्या बहीने पाहिलं म्हणले. कारण माता माऊल्याकडे रक्षण करण्याचं फार मोठं प्रभावी साधन आहे. तुम्ही बघा त्या अशा वस्तू ठेवता महाराज कोणालाच सापडत नाही. तुम्ही दिसताना तुम्हाला वाटत की ह्या डब्यात आहे त्या डब्यात आहे, जर सापडलं तर मग मला सांगा. संरक्षण खातं बलवत्तर आहे त्यांचं. मग पाहिलं म्हणले ए चोरा मला सोडून जातो म्हणले. परत तर मारुतीराय म्हणले मला चोर म्हणते पण चोराचा बाप तू राजा आहे म्हणले. अरे मी थोडी चोर आहे, तो चोर आहे ना म्हणले, लंकेचा असणारा चोर रावण. कारण हिने म्हणलं ए चोरा तू चोर आहे, माझ्याशिवाय आत प्रवेश करू शकत नाही, चोर माझा आहार आहे म्हणले. जर चोर तुझा आहार आहे तर पहिले रावणाला खाय म्हणले, कारण रावण एक नंबरचा चोर आहे म्हणले. मग मात्र हिने पाहिलं, मग मध्ये जाऊ दे ना गेलं, थांब आडवलं. पण मारुतीरायाने काय केलं महाराज, मारुतीरायाने असा बुक्का ओळला आणि एक बुक्का तिच्या डोक्यामध्ये टाकला. मुठी का एक माक पिहाने, मुठी का एक माक पिहाने, मुठी का एक माक पिहाने, मुठी का एक माक पिहाने. रुधिर बमात धरणी डनमानी, रुधिर बमात धरणी डनमानी, मुठी का एक माग पिहाने, मुठी का एक माग पिहाने, मुठी का एक माग पिहाने, मुठी का एक माग पिहाने. एक बुक्का तिच्या डोक्यामध्ये टाकला महाराज, तोंडातून रक्त निघ. मुठी का एक महाकपिहानी रुधिर बमत धरणी डनमनी. तिच्या तोंडातून रक्ताचे पाट व्हायला लागले, भूकंप झाला. अशा प्रकारची ती धरणी डळमळल्या गेली आणि तिच्या तोंडातून रक्त निघल्या बरोबर ते म्हणले का हो मारुतीराय का तुम्ही? ते म्हणले तू कसं काय ओळखलं? एका ठोक्यात ओळखलं म्हणले, कारण ठोका बसल्याशिवाय माणसाला आठवण येत नाही. संसारामध्ये चांगला जबरदस्त ठोका बसला की माणूस म्हणतो यावर्षी वारीला जायचं, घरी नाही जामाचं म्हणले. कारण संसारातले ठोके काही सामान्य राहत नाही. एका ठोक्यात माणूस पंढरपूरला निघतो, एका ठोक्यात गाव सोडून देतो माणूस. म्हणले नाही बरं आपलं पैठणला राहायचं. तसं म्हणले तुला ठोका बसला आणि तुला कसं काय आठवण आले की मी मारुतीराय? म्हणले त्याचं असं झालं, ब्रह्मदेव आला होता म्हणले इथे या रावणाचं पंचांग सांगण्याकरता. आणि पंचांग सांगून तो चालायला लागला. म्हणले जाता जाता मी त्याला विचारलं म्हणले की ब्रह्मदेवा या रावणाचं मरण कधी आहे? त्यावेळेस मला ब्रह्मदेवाने सांगितलं होतं की एक वानर येईल म्हणले आणि ते तुझ्या डोक्यात ठोका टाकन आणि तुझ्या तोंडातून रक्ताचं पाट होईल. समजा तर 4 दिवसात रावण मरणार आहे. विठ्ठल पण तिने सुद्धा आशीर्वाद दिला म्हणले की जा बाबा मारुतीराय बिलकुल जा म्हणले आणि प्रभू रामचंद्राचं कार्य करून पुन्हा तुम्ही परत या. स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवा भक्ती. आणि मग मध्ये गेले महाराज. मध्ये गेल्यानंतर प्रत्येक असणारं घर पाहू लागले. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा देखई जाता अगणित जोधा. प्रत्येक मंदिरामध्ये पाहू लागले. जिथं तिथं अलौकिक अशा प्रकारचं मारुतीरायांना दिसू लागलं. पण कुठेही मारुतीरायांना त्या ठिकाणी काही अशा प्रकारचं सीता माता दिसल्या नाही. आणि मग एक सुंदर ग्रह दिसलं. ते ग्रह होतं बिभीषणजीचं. दोघांची मैत्री झाली आणि मारुतीरायांनी सांगितलं की म्हणले बिभीषणजी आपण दोघंही समदुःखी आहात. तुम्ही आतापर्यंत तुमच्या पित्याला पाहिलं नाही, मी आतापर्यंत माझ्या माताला पाहिलं नाही. कारण मारुतीरायाने प्रभू रामचंद्राला पाहिलेलं होतं आणि बिभीषणजीने माता सीतेला पाहिलेलं होतं. ते म्हणले तुम्ही मातेला पाहिलं नाही आणि मी पित्याला पाहिलं नाही, आपण एकमेकांमध्ये काय करू म्हणले साईड करू म्हणले. साईड तुम्ही मला माता दाखवायची, मी तुम्हाला पिता दाखवणार म्हणले. मग बिभीषणजीने सांगितलं म्हणले अशोक वनामध्ये जा, तिथं असणारी सीता माता आहे. आणि मग अशोक वनात गेल्यानंतर
तिथं रावण आला, सीता मातेला रावणाने धमकवलं आणि निघून गेला. आता प्रभू रामचंद्र जे मारुतीराय विचार करतायत की सीता मातेच्या समोर आता कसं जावं. म्हणून काय केलं, यांनी लीला केली. ती असणारी जी मुद्रिका आहे, ती मुद्रिका सीता मातेच्या समोर टाकली. सीता मातेने ती मुद्रिका पाहिली. पाहिल्यानंतर ती मुद्रिका अतिशय सुंदर होती. म्हणले ही तर प्रभू रामचंद्राची मुद्रिका आहे. आणि म्हणले ही कोणी आणली, आता एकदम समोर जावं तर पुन्हा सीता माता घाबरेल. म्हणून मारुतीराय काय करायला लागले, मधुर वचन बोले ओ हनुमान, मधुर वचन बोले ओ हनुमान, रामचंद्र गुण बरणे लागा, रामचंद्र गुण बरणे लागा, मधुर वचन बोले ओ हनुमान, मधुर वचन बोले ओ हनुमान, सुनतई सीता कर दुख भागा, सुनतई सीता कर दुख भागा, मधुर वचन बोले ओ हनुमान, मधुर वचन बोले ओ हनुमान. हनुमंतरायाने इतकी सुंदर कथा सांगितली, खूप सुंदर कथा सांगितली. त्यानंतर सीता माता म्हणायला लागले, अरे वा, कथा किती सुंदर सांगितली. एवढी जर कथा सुंदर सांगतोय तर कथा सांगणारा किती सुंदर असेल. त्यावेळेस मारुतीराय म्हणतात, आई साहेब कथाच फक्त सुंदर आहे, कथा सांगणारा बंदर आहे. म्हणले कथा सांगणारा, कारण पाल्यामध्ये लपून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची कथा मारुतीराय करत होते. मारुतीराय आपल्याला काय आदर्श देत आहेत की जसं लपून कथा करायची असते, मारुतीराय पाल्यामध्ये लपून कथा करतात. आणि आम्ही देवाचे फोटो पत्रिकेवर लहान लहान, महाराज लोकांचे फोटो मोठे मोठे. म्हणजे देवामुळं आपण आहोत का आपल्यामुळं देवाची कथा आहे, देवाच्या कथेमुळं आपली कथा आहे का आपल्यामुळं देवाची कथा आहे, देवाच्या कथेमुळं आपली कथा असल्यामुळं. म्हणूनच बघा ना, या ठिकाणी किती विराट त्या ठिकाणी महाबली मारुतीरायाचं त्या ठिकाणी मोठी मूर्ती या ठिकाणी स्थापन केलेली आहे. आता किती मोठा मंडप द्या, मारुतीरायापेक्षा लहानच राहणार आहे. किती मोठा द्या तुम्ही, एवढा मोठा मंडप देणार आहे. म्हणजे मारुती किती काही केलं तुम्ही कुठं ना, तर तुम्ही मारुतीरायापेक्षा खालीच राहणार आहे. विठ्ठल मग महाराज मारुतीरायाची त्या ठिकाणी सीता मातेची भेट झाली. सांगितले, रामधूत मातमय जानकी, सत्य सपत करुणा निधान की. म्हणले, आई साहेब मी प्रभू रामचंद्राचा दूत आहे. म्हणले, कशा करता आलेला आहात, प्रभू रामचंद्राचं कार्य करण्याकरता आलेलो आहोत. स्वामी काज गुरुभक्ती आपल्याला आता नाही सांगता येणार, स्वामीचं काम करण्याकरता आई साहेब मी आलेलो आहे. मग भेट झाल्यानंतर म्हणले, आई म्हणले आता तू मला भेटली. म्हणले आतापर्यंत आई नव्हती, कारण आतापर्यंत सगळ्या दुसऱ्याच भेटत होत्या. कारण आई भेटली, कारण सीता मातेने लगेच विचारलं, अरे म्हणले मारुती तू इतक्या दिवसापासून येऊ लागला, म्हणले काही खाल्लं का नाही. कारण आईचा स्वभाव असतो महाराज, आईने फोन केल्या केल्या पहिले विचारणार मुलाला जेवला का. बाप तसा काही विचारणार. बाप म्हणले, करे काल पैसे पाठवले होते, किती खर्च केले, किती राहिले, ते म्हणणार नाही जेवलं का काय म्हणून. मग सीता मातेने विचारलं, करे बाबा तू काही खाल्लं का नाही मारुती. ते म्हणले, आई साहेब काही खाऊ घालणारच कोणी मिळालं नाही. म्हणले जेवढे मिळत होते तेवढे मलाच खायला मिळाले. म्हणले ते म्हणे, मैं तुम्ही खा लुंगी, मैं तुम्ही खा लुंगा. असे खाणारेच भेटले, म्हणले खाऊ घालणारे कोणी भेटले नाही. म्हणले, आई आता तुम्ही भेटलेला आहात, मला खूप भूक लागली. म्हणले आता मला जेवण द्या. म्हटल्यानंतर मारुतीरायाला सांगितलं, इथं जे झाड अशोक वाटिका म्हणले, पडलेले फळं खायचे आणि आपलं पोट भरायचं. म्हणले काही हरकत नाही. मारुतीराय गेले महाराज, पडलेले फळं सांगितलं, सगळे झाड अशा गदा 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 हलवायचे आणि खाली आपटायचे आणि फळं खायचे. आणि मग तिथलं असणारे ती अशोक वाटिका उजाडली. उजाडल्यानंतर मग सगळे ते असणारे वानर धावले आणि ते असणारे राक्षस धावले, मारुतीरायाला मारायला लागले. मारुतीरायाने झाडानेच त्यांना चांगलं ठोकलं, सगळे मारायला लागले. मारायला लागल्यानंतर ते मरू लागले राक्षस. राक्षस म्हणले, हे बाबा मारू नको. म्हणले का. म्हणले आम्ही पोरा बाळावले, आम्हाला पोरं बाळ म्हणले मारू नको. त्यावेळेस मारुतीरायाने सांगितलं, तुम्हाला जर जीवन जगायचं असेल तर मग काय करा, भजन करा. सगळे राक्षस भजन करा. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय
मारुतीराय म्हणतात "हे भजन करा नाही तर मारून टाकील" म्हणले एका एकाला. तुम्हाला नाही बरं, ते मारुतीराय राक्षसाला सांगत होते तुम्ही भजन करू लागले, तुम्हाला कसं काय मारणार आहे. म्हणले भजन, सगळं भजन. राक्षसांच्या नगरीमध्ये पहिला अखंड हरिनाम सप्ताह मारुतीरायाने केलेला आहे. पहिला अखंड हरिनाम सप्ताह. मग त्यातले मागचे जे होते ना त्यांनी पाहिलं, अरे गद्यावाल्या बाबाने आता डोळे झाकेले, मागच्या मागे उठलं आणि गेलं रावणाकडे सांगायला. म्हणले महाराज त्या वानराने गजब करून टाकलं. काय झालं म्हणले, सगळे अशोका वाटिका उजाडली म्हणले आणि सगळ्या राक्षसांना मारला. अक्षय समोर आला लगेच. म्हणले जा त्या असणाऱ्या वानराचा निपात करून ये म्हणले. अक्षय आला. अक्षयला त्या एका ठोक्यात मारून टाकलं त्या मारुतीरायांनी. मारुतीरायाने तिथूनच अंगाला सांगितलं, अंगात तुझा काटा दूर करून टाकला म्हणले, आता तू यायला काही हरकत नाही म्हणले. अक्षयचा क्षय होऊन गेला. अक्षयला मारल्यानंतर मग बाकी मेघनाथ पाठवला. मेघनाथाने ब्रह्मास्त्र सोडलं आणि ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर ब्रह्मास्त्राचा मान राखण्याकरता मारुतीराय स्वतः त्या बंधनात अटकले आणि रावणाच्या सभेमध्ये नेलं त्यांना. रावणाने विचारलं, का रे माकडा, म्हणले काय रे बाबा सांग, म्हणले काय तुझं म्हणणं. म्हणले तू का फळ खाल्ले. मला भूक लागली होती. काय ओ फल प्रभू लागे भूका, कपी स्वभाव ते तोर हिरुखा. मला भूक लागली त्याच्यामुळं मी फळं खाल्ले आणि माझा स्वभाव वानर आहे. मी फाट्या तोडल्या, झाडं तोडले आणि म्हणले तुमच्या असणाऱ्या ज्या सैनिकाने मला मारलं मी त्यांना मारलं. माझी मार जरा शिल्लक पडली त्याला मी काय करणार म्हणले. मला या ठिकाणी बांधलं आणि म्हणले आता काय करायचं, म्हणजे याचा शिरच्छेद करा. बिभीषणाजीने सांगितलं म्हणले असं काही करू नका, दुधाचा शिरच्छेद करणं हे न्यायाच्या विरुद्ध आहे. मग काय करा, याचं एखादा अंगभंग करून टाका आणि याला जाऊ द्या म्हणले प्रभू रामचंद्राकडे. आता मारुतीराय विचार करतायत, आता आपलं अंगभंग करायचं सांगितलेलं आहे आणि या रावणाला जर याच्या दिदीची आठवण आली तर माझं नाक कान कापल म्हणल्या. कारण तिचं काय केलं होतं, नाक कान कापलं होतं. आणि याला जर दिदी, मग सरस्वती मातेला प्रार्थना केली. सरस्वती मातेला सांगितलं, सरस्वती माते काहीतरी कर म्हणले. याला वेगळाच विचार सुचव. तेवढ्यामध्ये मारुतीराय हुशार होते महाराज. विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबेको आतुर. बघा इथं सुद्धा हनुमान चालीसेमध्ये काय राम काज, इथं तुकोबराय काय सांगतायत स्वामी काज. म्हणजे राम काज करिबेको आतुर, प्रभू चरित्र सुनबेको रोषे. राम कार्य करण्याकरता अतिशय आतुर आणि चतुर आहे. आता रावणाला जर डोकं चाललं, रावणाने जर म्हणलं यांनी माझ्या बहिणीचे नाक कान कापले होते, याचे नाक कान कापा. मारुतीने आपली शेपूट हातात धरली आणि त्या शेपटीचं पुन्हा पुन्हा दर्शन घेऊ लागले. वर दर्शन घ्यायचे, खाली दर्शन घ्यायचे. रावणाला लगेच कळलं, लावून कपी की ममता पूछ पर, म्हणले कपीची असणारी ममता त्याच्या शेपटीवर, शेपटीला द्या म्हणले आग लावून. आग लावून द्या म्हणल्यानंतर मारुती म्हणतात वा 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 म्हणले सरस्वती माते फार चांगलं काम केलं म्हणले. आता पहा म्हणले कसं करतो ते. आणि मग काय महाराज शेपटीला सगळ्याच्या सगळ्या लंकेतून असणारे पूर्ण त्या ठिकाणी वर्गणी जमा झाली. कोणी तेल आणलं, कोणी कपडे आणले, कपड्याचे दुकानं ओस पडले. तेल काय दिवा लावायला तेल राहिलं नाही सगळं, कारण यांनी सगळ्याला त्रास दिला होता ना मारुतीरायाने. सगळ्याच्या सगळं आणलं महाराजांना. आता लावणार आकडे पण काही ती शेपूट पेटेना. रावण म्हणले मारुतीराय शेपूट का पेटत नाही म्हणले. ते म्हणले तुला काही अक्कल आहे का, तू ब्राह्मण असून सुद्धा तुला अक्कल नाही. कोणतं काम करायचं त्याला दीप प्रज्वलन करण्याकरता विशिष्ट महात्मा लागतो म्हणले. इथं विशिष्ट कोण आहे म्हणले, तू सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मग तुझ्या हाताने दीप प्रज्वलन होऊ दे म्हणले, बरोबर शेपूट पेटणार म्हणले. मग काय रावण महाराज मूर्ख आणि शंख दुसऱ्याने फुकल्यानंतरच वाजत असतात. रावणाला वाटलं खरोखर आपल्याला उद्घाटन करायला जावं लागेल, आपण विश्व विजेता रावण आहे. रावण निघला महाराज सिंहासनाहून आणि ते असणारा जे काही शेपूट होते शेपटीजवळ गेला, फुंकर मारायला लागला. तेवढ्याच शेपूट पेटली, दाढी रावणाची जळली. रावणाची दाढी जळल्या गेली महाराज. मग काय मारुतीरायाने उड्डाण घेतलं, जय श्रीराम म्हटल्यानंतर महाराज तिथं ते असणार वरचा स्लॅब तो तोडून टाकला आणि सगळे असणारे लंका दो 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 जाळली. पुन्हा समुद्रामध्ये आले. आल्यानंतर आपली शेपूट विझवली. पुन्हा सीता मातेकडे गेले. तिथून असणारा चुडामणी घेतला. प्रभू रामचंद्राकडे आले आणि प्रभू रामचंद्राला सांगितलं की सीता माता फार दुःखी आहे, आपल्याला युद्धाकरता जावं लागेल. म्हणून परमात्म्याचं असणारं सगळं कार्य मारुतीराय करून आले. पुढे युद्धाच्या वेळेस फार कार्य करतायत, पण मी काय करू, 11 झालेले, आता मी काय करणार. त्यामुळं आता काही पुढं सांगणार नाही. आता उर्वरित भाग काय असतं मी नेहमी सांगत असतो, मालिकेवाला सिरियलवाला कधी आपला पूर्ण भाग दाखवत नाही, काही भाग बाकी ठेवतो की जेणेकरून तो पुढच्या वेळेस माणूस दुसऱ्या दिवशी त्याच टायमाला टीव्ही लावतो. म्हणून असू द्या. स्वामी काज गुरु भक्ती, मला दुसरं काही सांगायचंच नव्हतं.
मारुतीरायांची एवढी मोठी विराट मूर्ती आहे, मग दुसऱ्या इकडलं तिकडलं सांगण्यापेक्षा त्यांच्या दरबारात त्यांचं चिंतन आपल्याला करता यावं म्हणून आपण हा अभंग निवडला. म्हणून एकाच शब्दावर आपण चिंतन केलं, स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई खूप छान प्रकारचं या ठिकाणी वातावरण आहे. म्हणून मारुतीरायांची मूर्ती पाहून अतिशय आनंद वाटला. सगळे या ठिकाणी पवार कुटुंब समस्त ग्रामस्थ मंडळी या सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी विराट आणि न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं कार्य झालेलं आहे. मंदिरापेक्षाही श्रेष्ठ त्या ठिकाणी कार्य झालेलं आहे. आम्ही आमचं भाग्य समजतो की मारुतीरायांचं दर्शन आम्हाला या ठिकाणी झालं. म्हणून झालेली सेवा मारुतीरायांच्या चरणी समर्पण करून सेवेला पूर्ण विराम. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवितो असे. आपुल्या बळे नाही मी बोलत सका कृपावंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची. कायम्या पामरे बोलावी वचने परी त्या विश्वंबरे बोलविले. तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा वागवी पांगुळा पायावेन. ज्ञानेश्वर मावले ज्ञानदान मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानदान मावले. 2 मिनिटं फक्त मारुतीरायांचं भजन सर्वांनी करा. स्वरमाल. वीर हनुमान अति बलवाना राम नाम रसियो रे मेरे मन बसियो रे. वीर हनुमान अति बलवाना राम नाम रसियो रे मेरे मन बसियो रे. वीर हनुमान अति बलवाना राम नाम रसियो रे मेरे मन बसियो रे. वीर हनुमान अति बलवाना राम नाम रसियो रे मेरे मन बसियो रे. राम नाम रसियो रे प्रभु 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 मन बसियो रे. वीर हनुमान अति बलवान राम नाम रसियो रे प्रभु मन बसियो रे. वीर हनुमान अति बलवान राम नाम रसियो रे अति मन बसियो रे. वीर हनुमान अति बलवान राम नाम रसियो रे प्रभु मन बसियो रे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. बलि हनुमान की जय. नमः पार्वती पते हर महादेव. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय 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 विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल.